भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 8वा पाहत आहोत आपण. भाग 8व्यामधील चॅप्टर 3 आहे इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा. या अगोदर आपण समर्पण घेत आहोत. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. इतर गुन्हेगाराची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता आणि या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. 500 दरोडेखोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार आणि खून करीत होते. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात, कारण ती मोठी दरी असल्यामुळे इथे काही त्या सैन्याच्या ते हाती लागत नसत आणि त्या दरीमध्ये जाऊन लपत असत. जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्याच वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते. त्या 500 दरोडेखोरांना आपण काय करत हे काही त्यांना कळत नव्हतं. आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते. भगवान बुद्धाचा धम्म, भगवान बुद्ध स्वतः त्या भागात गेले होते, परंतु त्या लोकांची आणि भगवान बुद्धाची काही भेट झाली नाही किंवा त्यांच्या धम्माची माहिती ही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. मग भगवान बुद्धाने विचार केला, हे 500 लोक, हे दरोडेखोर, यांना जर आपण आपला धम्म समजावून सांगितला तर हे सज्जन माणसं होऊ शकतात. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. तसे तर काय भेटणार नव्हते ना. मग तथागतानं स्वतः एका श्रीमंत माणसाचा वेश धारण केला आणि खड्ग आणि धनुष्य यासह, एका हातात खड्ग आणि धनुष्यबाण यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर, म्हणजे तरुण घोड्यावर ते स्वार झाले. कोण? तथागत भगवान बुद्ध. एका हातात खड्ग आणि धनुष्यबाण घेऊन ते त्या घोड्यावर बसून एका सावकाराचा वेश धारण करून ते त्याच रस्त्यानं घोडा घेऊन गेले. त्याच्या जीवनाला त्या घोड्याच्या जीन, म्हणजे जो घोड्याच्या तोंडामध्ये बसवलेला असते ना त्याला जीन म्हणतात. त्याच्या जिनाला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जड जव्हार लावून सजविला होता, जेणेकरून ते सर्व अपराधी
त्याच्याकडे आले पाहिजेत असा प्रकारचं सजवला होता. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने किंकाळला. कोणाचा? तथागत भगवान बुद्धाचा घोडा. मोठ्याने आवाज केला त्याने. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले. लपलेले होते ते बरोबर बाहेर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले की आजपर्यंत एवढा श्रीमंत माणूस या रस्त्याने आपण अजून पाहिला नाही. एवढा श्रीमंत माणूस, एवढा घोड्याच्या लगामाला जर एवढ्या, त्या जिनाला जर एवढ्या थैल्या सोन्या चांदीच्या लटकवलेल्या आहेत तर हा किती श्रीमंत आहे. आणि आज आपल्याला चांगली शिकार भेटली असं त्याच्या मनामध्ये विचार आला. मग लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळणार नव्हती. चला जल्दी करून आपण त्याला पकडूया. आणि मग ते 500 जण असे विचार म्हणले, लवकर गडबड करा, आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले. अर्धे या बाजून झाले, अर्धे त्या बाजून झाले. चौकून ते 500 दरोडेखोर त्या भगवान बुद्धाच्या चौकून त्या घोड्याच्या भोवताल राऊंड मारला. त्याने गोल गराडा मारला. पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले आणि ते भगवान बुद्धाला पाहिल्याबरोबर ते आपोआपच ते जमिनीवर सगळे ते 500 दरोडेखोर जमिनीवर पडले. त्याला काय उभं राहता येईना. ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले. ते जमिनीवर पडल्यावर ते एकदम उद्गारले, ओरडायला लागले, अरे देवा, हे काय आहे? ह्यो काय चमत्कार आहे? आपण ज्याला पकडणार होतो आपणच खाली पडलेलो आहोत, तर आपण त्यांना पकडावं कसं? हा काय चमत्कार झाला? ही काय जादू झाली? अरे देवा, हे काय आहे? आणि ते घाबरले. त्याला वाटलं हे काय वेगळंच आहे. हा चमत्कार अगदी वेगळा आहे. हे काहीतरी वेगळं भूत का शैतान आहे का काय रूप बदलून आलेलं आहे. म्हणून ते देवादेवा करून घाबरून गेले. त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले. आणि मग तो घोड्यावर बसलेला तथागत त्या सावकाराच्या रूपातला त्यांना समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत. भगवान बुद्ध त्यांना धम्माचे विचार त्या 500 डाकू लोकांना समजून सांगायला लागलेले आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ते ऐकण्याने जी प्रज्ञा जागृत होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात. दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे काय म्हणाला? दुःखासारखी यातना देणारा जखम दुसरी कोणती नाही. भगवान बुद्ध त्यांना आपला धम्माचा विचार त्यांना समजून सांगत आहे. दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणती नाही. दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणजे धम्माचं आचरण करणे हाच एक उपाय त्याच्यावर आहे असं त्यांना ते समजून सांगायला लागले. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. म्हणजे ज्याची
ज्याचं भान उडालेलं आहे त्याचं भान जाग्यावर येते, म्हणजे ठिकाणावर येते. आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते. म्हणून अंधश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती ऐकतात त्यांनाच ती सर्व श्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. जे ऐकत नाही त्यांना होत नाही बरं. ते बी नुसतं ऐकणं नाही तर पूर्ण आपलं मन ओतून एकाग्रतेने ते ऐकावं लागते, पूर्ण अंतःकरणामध्ये उतरावं लागते, तरच तो त्या प्रज्ञेला प्राप्त होऊ शकतो. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच या पदवीला पात्र ठरतो. आयऱ्या गैऱ्याला ते समजत नाही, त्याच्या डोक्याच्या वरून जाते. त्याला साठवण्यासाठी किंवा त्याला डोक्यात घेण्यासाठी बुद्धीही लागते. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला आणि भगवान बुद्धाने तत्त्वज्ञान समजून सांगितल्यावर त्या 500 दरोडेखोरांना आपण रोज करत असलेल्या या चुकीच्या मार्गाचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेली बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानानं त्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य आणि शांती याचा लाभ झाला. म्हणजे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान